हॅलो गाईज, वेलकम बॅक टू एस एन ब्लॉग. तर मी हा व्लॉग अशा कारणास्तव करतो आहे, ते म्हणजे मी माझं रूमचं शिफ्टिंग झालं होतं. तर मी आहे ना आता जुन्या रूमवरती आलेलो आहे. तर ॲक्च्युली तो आहे ना काय ना तो भाड्याने द्यायचा आहे. तो त्या कारणास्तव मी हा व्लॉग करतो आहे. तर व्लॉग तुम्ही एंडिंगपर्यंत बघा आणि मी सगळे डिटेल्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे या रूममध्ये. मी ॲड्रेस, फ्लोअर वगैरे सगळं आणि एरिया बिरियाचं नाव मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर नक्की जाऊन तिकडे बघा तुम्ही. आता तुम्ही पूर्ण मी जितकं तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवतो आहे ते तुम्ही बघा आणि मला सांगा कसं वाटतंय ते. ओके, सो लेट्स गो. दाखवतो आता तुम्हाला. ओके. सो गाईज, मी पहिल्यांदा ना पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला ना इकडचा पार्किंग एरिया दाखवतो. इथे हा ग्राउंड फ्लोर जर तुम्हाला तेही समजणं खूप गरजेचं आहे. दाखवतो तुम्हाला. हे इथे खाली टू व्हीलर्ससाठी आहे ना पार्किंग आहे. तुम्ही बघू शकता लावलेले ते टू व्हीलर्स. आणि इथे ना फोर व्हीलर्ससाठी बघा, बघू शकता तुम्ही. इथे दाखवतो तुम्हाला पार्किंग बाहेरून. इथे पण तुम्ही लावू शकता, इथे पण लावू शकता बघा. आणि ही आहे ना ही टाकी आहे, टाकी. आणि ॲक्च्युली काय एक गोष्ट सांगायला गेली तर या बिल्डिंगला ना दोन टॅरेस आहेत. एक वरती 5व्या माळ्यावरती मध्ये एक आहे आणि 7व्या माळ्याचं मेन टॅरेस आहे. तर वरती हा 7व्या माळ्याच्या मेन टॅरेसवरती आहे सोलार पॅनल्स वगैरे बसवले. तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. तिथे मीटिंग वगैरे असतात तिकडे, पण फ्रंट साईडला समोरासमोर बसतात आणि त्या डावी साईडला लेफ्ट साईडला ती जागा रिकामी. आता असं सगळं आहे, तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही सायकल वगैरे तर इथे पण तुम्ही पार्किंग करू शकता. ओके, इथे तुम्हाला अजून दाखवतो. इथे ना बसायला बाकडे वगैरे पण आहेत, बघू शकता तुम्ही. खाली मागे ना मागे स्पेस आहे थोडी, तुम्हाला दाखवतो थांबा. हे मधलं असं पॅसेज आहे, असं बघू शकता. हे बघा, हे असं व्ह्यू दिसतं असं कायचं. हे फोर व्हीलर्स इथे पण लावू शकता तुम्ही. हे बघा, ही अशी स्पेस आहे एवढी जायला. ही बी विंग आहे. आपलं ए विंगमध्ये आहे. हे बघा, साईडला बंगलो आहे. हे बघा, तुम्ही मागे पण इथे फोर व्हीलर वगैरे लावायला जागा आहे. आणि इथे बघा टू व्हीलर लावू शकता तुम्ही इथे पण. ओके, तुम्हाला पुढचा दाखवतो. तर हे बघा गाईस, हा आमचा हॉल आहे. तुम्ही बघू शकता. आधी पूर्णपणे हॉल बघून घ्या तुम्ही, तुम्हाला मी दाखवतो व्यवस्थित. हे बघा, खूप मोठा हॉल आहे. सोफा आहे. सोफा कम बेड नाही आहे, फक्त सोफा आहे. बघू शकतो तुम्ही. सागवानी लाकडाचा सोफा आहे, मस्त आहे. आता कसं रूम शिफ्टिंगमुळे कसं इथे हे ना टाकून ठेवलेलं होतं. डायनिंग टेबल आहे आणि विंडो इकडे बघू शकता तुम्ही. गॅलरी आहे इथे. हे बघा, मस्त झाडं वगैरे लावली होती इथे अशी. आणि इथे ना खाली आहे ना हे स्टोरेज आहे, 2-3 असे. तुम्हाला काय वस्तू ठेवायचे तर तुम्ही ठेवू शकता. आणि हे बघा, हे इथून मेन एंट्रन्स डोअर आहे. हा मेन डोअर आहे. एंट्रन्स तुम्ही इथून हे करू शकता. आणि हे बघा, तुम्हाला दाखवतो वरती. हे सीलिंग आहे. ही मस्त हे लावली. आणि ही अजून एक आहे, हे तुम्ही माझ्या ते बघता. हे सीलिंग आहे. आणि हे आहे टी व्ही युनिट, मोठं आहे खूप. तर आणि इथे 3 ब्लॉकेजेस दिलेले आहेत, हे असे कप्पे दिलेले आहेत.
जसे आम्ही इथे फुलदाणी तशी ठेवली तसं तुम्हाला जे आवडते तुम्ही ठेवू शकता इथे. आणि इथे 4 खाली बॉक्सेस दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जे वस्तू वगैरे आहेत छोट्या मोठ्या वस्तू आहेत ते तुम्ही आतमध्ये ठेवू शकता. ते इथे सीडीचं हे पण दिलं आहे DVD तुमचा TV वगैरे इथे लावू शकता. कोणाचा CD वगैरे असेल तर इथे लावू शकता तुम्ही. आणि हे बघा हे इथे देवारा आहे. खाली देवारा म्हणजे तुमचे पुस्तकं सूत्र जे पोथी वगैरे आहे ते तुम्ही खाली ठेवू शकता ड्रॉवरमध्ये. स्पेशली त्यासाठी तो ड्रॉवर असं समजायला हरकत नाही आहे. आणि कोणाला काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर इथे हे बघा खुर्ची वगैरे आहे देवारासाठी स्पेशली. तर आपण आता तुम्हाला हॉल कसा वाटला ते मला नक्की सांगा. आपण आता पुढचं बघूया. रूम, किचन आणि सगळं तुम्हाला दाखवतो मी. ओके. सो गाईज तुम्हाला आत्ता आमचा हॉल बघून झालेला आहे. आता मी तुम्हाला रूम वगैरे दाखवतो आहे. ओके. सो हे बघा हे ना इथून आहे ना असा मोठा लांबलाचं पॅसेज आहे जे तुम्ही वॉकिंग पण करू शकता असं जेवल्यानंतर शतपावलं वगैरे. तर हा बघा हा आहे किचन. हे एवढे सगळे कप्पे वगैरे आतमध्ये ठेवलेले आहेत. कप्पे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता. ॲक्वागार्ड सुद्धा आहे. पाणी स्वच्छ आहे. हे बघा हे सगळे ड्रॉवर्स वगैरे आहेत. तुम्हाला खोलून दाखवतो. हे बघा हे बघा सगळं असं आहे. इथे तुम्ही तुमचे अजून काय ना काय ठेवू शकता. इथे पण आतमध्ये स्पेस आहे. हे बघा आणि इथे सुद्धा तुमचे मोठमोठे जे भांडे आहेत ते इथे ठेवू शकता तुम्ही. वरती सुद्धा हे आहे तुम्हाला मी दाखवलं. हे बघा एवढा मोठा किचन आहे आणि प्लस किचनला ही गॅलरी आहे. बघू शकता तुम्ही गॅलरी किचनची. आणि इथे फ्रीजसाठी सुद्धा प्लग आहे. वॉशिंग मशीनसाठी सुद्धा प्लग बाहेर अवेलेबल आहे. आणि सगळं आहे इथे बघा. हे बघा इथे ना हा पॅसेज जसं मी तुम्हाला दाखवलं होतं. ही बेल आहे आपली. आणि हे दोन आहे ना वरती टाकीसाठी ठेवलेलं आहे. हे बघा टाकी तुम्ही बघू शकता. 700 लिटरची टाकी आहे वरती. आणि हे इन्व्हर्टर आहे. हे म्हणजे कसं आहे ना ओपन करून ठेवलेलं म्हणजे कसं ते आतमध्ये हीट प्रोसेस होतं ना म्हणजे ते फ्लो व्हायला पाहिजे बाहेर म्हणून ते असं ओपनच करून ठेवलेलं आहे. हा बघा तुम्हाला हे बाथरूम आहे. आणि वॉश बेसिन वगैरे इथे ठेवलेलं आहे. इथे टॉयलेट आहे. सो गाईज तुम्हाला आता पॅसेज वगैरे कसं वाटलं ते नक्की सांगा. हे बघा तुम्हाला परत दाखवतो. हे बघा हे सगळं ना टाईल्स वगैरे चेंज केलेलं होतं. पहिला वेगळं होतं आम्ही सगळं चेंज केलं आहे. आणि तुम्हाला नक्की कसं काय वाटलं ते नक्की सांगा हे पॅसेज वगैरे. आता मी तुम्हाला रूम दाखवतो बेडरूम्स दाखवतो. ओके. हे बघा ही चिल्ड्रनसाठी बेडरूम आहे. कबोर्ड वगैरे आहे आतमध्ये. AC पंखा लाईट्स वगैरे सगळं अवेलेबल आहे. आणि ते स्टोरेज हे ठेवलेलं आहे कबर्ड. आणि प्लस हे ना हे खाली तुम्ही बघू शकता खाली सुद्धा स्टोरेज ठेवलेले आहेत. हे मागे विंडो आहे. हे बघा हे तुम्हाला उघडून दाखवतो. हे बघा स्टोरेज खूप आहे. तुमचं जितकं सामान असेल तितकं तुम्ही आतमध्ये ठेवू शकता. स्टोरेज भरपूर स्टोरेज आहेत आपले. बघा हे असं बेड आहे. बघा तुम्हाला हे वरची सिलिंग पण इथे आहे.
बघा हा कबोर्ड आहे. साईडला 2 ड्रॉवर्स दिलेले आहेत स्टोरेजसाठी. AC वगैरे सगळं अवेलेबल आहे तुमच्यासाठी. आणि ते उरले 2 स्टोरेज आहेत. आणि ते खाली PC सेटअपसुद्धा आहे, वायफाय वगैरे आहे. हे समोर असा आरसा वगैरे ठेवलेला आहे मेकअप बिकअपसाठी तुम्हाला काय करायचं असेल तर. ओके सो गाईस, मी आहे ना आत्ता तुम्हाला जे जे काय दाखवलं म्हणजे हॉल दाखवून झालं माझं. चिल्ड्रन बेडरूम असतो तो दाखवून झाला, पॅसेज वगैरे दाखवून झालं. आणि जे तुम्हाला पॅसेजच्या इथे जे 2 टाक्यांचे सिस्टम वरचं जे हे सिस्टम होतं म्हणजे हे बघा हे जे काय सिस्टम होतं ते तुम्हाला सगळं दाखवून झालेलं आहे. टाकी वगैरे वरती सगळं दाखवून झालेलं आहे. आता मी आणि वॉशरूमसुद्धा तुम्हाला दाखवून झाले तिकडचे बाहेरचे. आता मी आहे ना मास्टर बेडरूममध्ये आलेलो आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, हे बघा हा मास्टर बेडरूम आहे. हे बघा हे ना स्टोरेज म्हणजे कबड आहे समोर आपल्या. तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा आतमध्ये तिजोरी देखील आहे आणि समोर 2 ड्रॉवर देखील आहेत. हँगिंगसाठी आतमध्ये ठेवलेलं आहे कपड्यांचं. इथे पण सेम आहे. इथे 2 ड्रॉवर्स वगैरे, इथे खाली एवढा स्पेस आहे हँगिंगसाठी कपड्यांसाठी ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता वरती आहे ना स्टोरेज आहेत दोन्ही. तुमचे जे काही वस्तू बॅगा वगैरे आहेत ते तुम्ही इथे ठेवू शकता. तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा खूप स्टोरेज आहे. सेम इथे तसं आहे. आणि इथे पण स्टोरेज पण येतात. मला टाकी आहे. हे बघा 600 लिटरची टाकी आहे आतमध्ये. आणि इथे साईडला थोडं स्टोरेज आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही. आणि समोर विंडो आहे. आणि सेम तिकडे जसं मी तुम्हाला चिल्ड्रन बेडरूममध्ये दाखवलं खाली स्टोरेज आहेत तसे सेम इथे समोर पण स्टोरेज आहेत. आणि समोर तुम्ही बघू शकता ड्रेसिंग टेबल आहे. आणि खाली त्याला पण ड्रॉवर दिलेला आहे, स्टोरेज दिलेला आहे. बघा मिरर वगैरे सगळं व्यवस्थित लागलेलं आहे. आणि इथे जे बाथरूम टॉयलेट वॉशरूम अटॅच आहेत बघू शकता तुम्ही. हे बघा पण स्टोरेज वगैरे दिलेलं आहे थोडंसं. ते वगैरे असं स्टोरेज इन द सेन्स स्टोरेज म्हणजे ते मिरर लावलं आतमध्ये त्याच्या आतमध्ये स्टोरेज आहे बघू शकता तुम्ही. आणि गाईज स्पेशली एक गोष्ट सांगायला गेली ना तर पाहिलं तर दोन्ही जे बेड आतमध्ये तुम्ही बघितले, दोन्ही जे बेडरूम मी तुम्हाला दाखवले आहेत तसं या बेडरूममध्ये ना बेडच्या खाली आहे ना तिकडे खाली पण स्टोरेज आहे. तुम्हाला दाखवतो नाही तर एक मिनिट. हे बघा हे तुम्ही जर वरती खेचलत ना तर आतमध्ये स्टोरेज आहेत. ओके खूप स्टोरेज आहेत. आणि सेम त्या बेडला देखील तसंच स्टोरेज जसं तुम्हाला आत्ता दाखवलं ना सेम तसंच आहे. इथे AC वगैरे अटॅच आहे ऑलरेडी. वरती सिलिंग तुम्ही बघू शकता. इथे मिरर पण लावलेला होता.
सो गाईज तुम्हाला कसं वाटलं घर ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की मला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना नंबरसुद्धा दिलेले आहेत. त्या नंबरवरती मला कॉल करा किंवा अजून माझ्या मम्मी पप्पांचा देखील मी एक नंबर देऊन ठेवतो, माझा पण एक नंबर देऊन ठेवतो. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मला नक्की नंबरवरती कॉल करा. डिटेल्स वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, तर तुम्ही बघा. ओके, घर आवडलं असेल तर नक्की मला सांगा, कॉल करा. आणि हा ब्लॉग एंडिंग करायची आता वेळ आली आहे, तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कोणाला हवं असेल तर तुम्ही शेअर पण करा, जेणेकरून जे कोण घेणारे असतील तर त्यांना पण कळेल. ओके. आणि एक गोष्ट महत्त्वाची, मी मॅप लोकेशन पण खाली टाकून ठेवतो, म्हणजे जर तुम्ही येणार असाल तर त्या लोकेशनवरती क्लिक करून तुम्हाला येता येईल. ओके. सो चलो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तो आता मी ठेवतो. बाय बाय.